हाय, माय नेम इज डॉक्टर योगिनी. मी एक लाईफ कोच आहे आणि एक छानशी स्टोरी तुमच्या सगळ्यांसाठी शेअर करते. आयुष्य तर प्रत्येकाला आनंदात जगायचं आहे, पण हे आनंदात कसं जगायचं आहे याचे काही फॉर्म्युले आपल्याकडे नाही आहेत. एक छोटासा फॉर्म्युला ज्याने खूप सोपं जाईल आयुष्याला आनंदासोबत कनेक्ट करायला. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की आयुष्यात नेहमीच आनंद नसतो, ही पहिली गोष्ट तर स्वीकारता आली पाहिजे. आयुष्यामध्ये प्रत्येकाला सुख आणि दुःख या दोन्ही बाजू आहेत. याला समजून घ्यायला एका पुस्तकामध्ये ना एक खूप छान राईटअप आहे आणि तो असा समजवतो की आपलं आयुष्य ना जसं यू पाईप आहे ना त्या शेपचं आहे. असं समजायचं की त्या अर्ध्या पाईपमध्ये आपलं सुख आहे आयुष्यातलं आणि अर्ध्या ह्याच्यात दुःख आहे. आयुष्यात कोणालाही विचारलं काय पाहिजे तर नेहमी सुखच पाहिजे, आनंद पाहिजे. बऱ्याचदा दुःख येतं पण कळतच नाही कसं येतंय, काय येतं. पण आपल्या हातात काय? आपल्या हातात एवढंच आहे की आपण काय वाढवतोय. जसं आयुष्यात जर सुख वाढवलं आणि त्या यू पाईपच्या जिथून सुखाची सुरुवात होते तिथून जर आपण सुख टाकत गेलो, म्हणजे चांगल्या गोष्टी, चांगले विचार, एखाद्याबद्दलचं ॲप्रिसिएशन किंवा नवीन गोष्टी शिकणं, या सगळ्या गोष्टी कुठे घेऊन जातात? सुखाकडे. तर आपण सुख टाकलं तर त्या पाईपाच्या दुसऱ्या तोंडातनं ना दुःख बाहेर पडणार आहे, पेन बाहेर पडणार आहे. म्हणजे आपण काय टाकतोय हे आपलं खरं जीवन आहे. आपण जर आयुष्यामध्ये दुःखच, फेल्युअर किंवा जे चांगलं नाही त्याच गोष्टीचा जर विचार केला, म्हणजे आपण त्या दुःखाच्या तोंडातनं तीच गोष्ट वारंवार टाकतोय. मग काय होणार माहिती आहे का? त्या सुखाच्या वाटेतनं ना त्या तोंडातनं ना ते सुख बाहेर पडणार आहे. मग मला काय म्हणायचं आहे, आपल्या हातात काय? आपले प्रारब्ध, आपले कर्म, या सगळ्या गोष्टींचा विचार केला तर आपल्या हातात एकच गोष्ट आहे की आपण कोणत्या पाईपातनं काय टाकायचं. आणि जर आपण ठरवलं की ह्या सुखाच्या पाईपाचं जे तोंड आहे तिथूनच नेहमी काम करायचं आहे, तिथूनच चांगल्या गोष्टी कनेक्ट करायचं आहे, खरंच हे दुःख कधी इतक्या फोर्सनी बाहेर निघून जाईल ना, कळणार पण नाही. पण आय एम शुअर या गोष्टीसाठी ना फक्त आपण स्वतःच प्रयत्न करू शकतो. या फॉर्म्युल्यावर प्रयत्न करा. काय अनुभव येतो हे सांगा. पहिले तर याला विचारांमध्ये बसवा, म्हणजे कृतीत कनेक्ट करायला सोपं जाईल. आणि आयुष्य एकदाच मिळालं आहे, त्याला आपलं बेस्ट द्या. हॅपी लाईफ. थँक्यू.